रणभूमी मराठी न्यूज. नाशिकच्या सातपूर परिसरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सील तोडो आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनानंतर मिस्त्री कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा परत मिळाला आहे. ही घटना सातपूर येथील अशोकनगर परिसरातील आहे. सौ फुलमाळा वासुदेव मिस्त्री यांनी प्लॉट क्रमांक 144 सिद्ध हनुमान मंदिराजवळील घर बिल्डर पोपट जगन्नाथ जेजुरकर यांच्याकडून खरेदी केले होते. या घरावर महारुद्र पतसंस्थेचे कर्ज होते आणि त्याची नियमित परतफेड सुरू होती. मात्र कोरोना काळात त्यांच्या पतीची नोकरी गेल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले. यानंतर घराची चावी पतसंस्थेकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु पतसंस्थेने ही चावी पुन्हा बिल्डरकडे दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित घर तृतीय व्यक्तीस भाड्याने देण्यात आल्याची बाब समोर आली. गेल्या 3.5 वर्षांपासून मिस्त्री कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे मदत मागितली. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर 9 फेब्रुवारी 2025 रोजी भाडेकरूकडून घराचा ताबा पुन्हा पतसंस्थेकडे देण्यात आला. मात्र त्यानंतर घरावर सील ठोकण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ 11 फेब्रुवारी 2025 रोजी सील तोडो आंदोलन करण्यात आले. शहर पोलीस आयुक्तांकडे देखील या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. अखेर संघटनेच्या आंदोलनानंतर घरावरील सील काढण्यात आले आणि सौ फुलमाळा वासुदेव मिस्त्री यांना त्यांच्या घराचा ताबा परत देण्यात आला. हे आंदोलन संस्थापक रविकांत तुपकर यांच्या आदेशाने पार पडले. उत्तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र महिला सरचिटणीस सौ सुनंदा बाविस्कर, प्रभाकर बेंड कोळी, जिल्हाध्यक्ष जावेद शेख, नाशिक जिल्हा सरचिटणीस विश्वास उफाडे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष भगवान अहिरे, नाशिक महिला शहर अध्यक्ष पूजा देवरे, आतिक हाशमी, दिनेश तिवारी, अनिल पाल, प्रदीप सूर्यवंशी, समीर शहा, गोविंद शिंदे, गोविंद पोले, सुनंदा दाते तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपूरमधील या आंदोलनामुळे मिस्त्री कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. आज फुलमाला मिस्त्री यांचं घर महारुद्र पतसंस्थेने सील केलं होतं. महारुद्र पतसंस्थेकडून फुलमाला मिस्त्री यांनी कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची फेड 12 वर्षाची होती. त्यांनी घरासाठी कर्ज घेतलं होतं. त्यांनी कर्ज घेतलं होतं 12 त्याच्यापैकी त्यांनी जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये फेडलेले. असं असताना त्यांच्या मजुरीच्या पगारातून त्या कर्जाची फेड अवलंबून होती. परंतु देशात कोरोनाला लॉकडाऊन लागलं आणि कोरोना काळामध्ये त्यांची कंपनी बंद पडली. त्याच्यामुळं त्यांचं उत्पन्नाचं स्रोत थांबलं गेलं आणि त्यांचे उत्पन्नाचं स्रोत थांबल्यामुळं बँकेचे महारुद्र पतसंस्थेचे वसुली अधिकारी मॅनेजर यांनी त्यांच्याकडे कडक तगादा लावला आणि कडक तगादा लावल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी पतसंस्थेच्या अधिकाऱ्याने कडक तगादा लावला आणि त्यांच्याकडे मागणी केली तर तुम्ही एक तर घर खाली करा, चावी आमच्याकडे आणून द्या, नाही तर पैसे भरा. पण एकीकडं देशात कोरोना लावला, शासनाच्या आदेशामुळं लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लावल्यामुळं त्यांची कंपनी बंद पडली. त्यांच्याकडं उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. अशा स्थितीमध्ये एक गरीब कुटुंब आहे. या गरीब कुटुंबाने स्वतःहून बँकेच्या मॅनेजरला चावी नेऊन दिलेल्या बँकेच्या मॅनेजरने त्यांच्यावरती त्यांनी दया दाखवण्याऐवजी ती चावी स्वतःजवळ ठेवून घेतली आणि त्या चावीचा गैरवापर करून त्यांना 3.5 वर्ष भाड्याच्या घरात राहावं लागलं. ते भाड्याच्या घरात राहून 3.5 वर्षाच्या भाड्याचा तोटा निर्माण केला. त्यात त्यांचं आर्थिक नुकसान झालं आणि त्या आर्थिक नुकसानीमुळं ते हतबल झाले. आता करायचं काय? आणि एकीकडे भाडं भरतोय, दुसरीकडे बँकेचा हप्ता, बँकेचं कर्ज कसं भरायची चिंता त्यांना निर्माण झाली आणि त्या ठिकाणी अनधिकृतरित्या भाडेकरू घातला. त्या भाडेकरूचं भाडं जे वसूल झालं त्याचं त्यांच्या बँकेच्या कर्ज खात्यात जमा केलं. त्याच्यामुळं आजही ते पैसे कोणी खाल्ले, कोणी वसूल केले याचा ठाम पत्ता बँकेच्या मॅनेजरला नाही, बँकेच्या पतसंस्थेला नाही. याची वास्तविक चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांचं जे आर्थिक नुकसान केलं त्याची चौकशी केली. म्हणून जिल्हा उपनिबंधक साहेब, DDR साहेब यांना मी विनंती करतो, या महारुद्र पतसंस्थेची तुम्ही कसून चौकशी करा. त्यांचे 3.5 वर्षाचे पैसे कुठं गेले याचा शोध घ्या
आणि त्यांचे 3.5 वर्षाचे पैसे महारुद्र पतसंस्थेचे मॅनेजर यांच्याकडून वसूल करून त्यांच्या कर्ज खाती जमा करा. आणि नाही तर त्यांना त्यांच्यावर जो झालेला अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचारावर त्यांची वाली आम्ही त्यांच्यावर झालेला अन्याय आम्ही शिपी साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, पोलिसांकडे गेलो. पोलिसांनी त्यांना मदत केली. आमच्या संघटना सगळी त्यांच्याबरोबर होती. सगळ्या पोलिसांनी त्यांना मदत करून सांगितलं. पोलीस SCP साहेबांनी स्वतः सांगितलं चावी जर आणून दिली नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू. आणि गुन्हा दाखल करून म्हणल्यावर बँक घाबरली. आणि बँक घाबरल्यामुळं त्या संध्याकाळी ती तारीख 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता या घरावर शील लागली. एक शील अनधिकृतरित्या आहे. त्यांच्यानंतर आम्ही त्याचा विचारणा केली. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात केलेले आम्हाला वरून संघटनेला विनंती केली पतसंस्थेने की आमचा काही रोल नाही, आम्ही तुम्हाला मदतच करू, परंतु आम्हाला समजून घ्या अशी पतसंस्थेने विनंती केली. आणि त्यांची विनंती आम्ही समजून घेतली. ज्याशी प्रश्न सुटत असेल सुटेल तर पतसंस्थेवाल्यांनी नरमाईची भूमिका घेतली तर नाईलाज असतो आम्हाला कठोर भूमिका द्यावी. आणि म्हणून आज आम्ही हे घर फुलमाला मिस्त्री यांचं आहे, आजही आहे, उद्या आहे आणि भविष्यात आहे. आणि त्यांचं घर जे काही बँकेने अनधिकृतरित्या या ठिकाणी सील केलेलं आहे ते सील आम्ही अनधिकृतरित्या असल्यामुळं आज आम्ही फुलमाला मिस्त्री यांचा ताबा असल्यामुळं या ठिकाणी हे घर आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून स्टेट पास आंदोलन करून शिलतोड आंदोलन करून या ठिकाणी शिल तोडत आहोत. आणि त्यांना गृहप्रवेश देतच आहे. आणि या घरामध्ये आजपासून या मिनिटापासून त्यांनी स्वतःचं सामान त्या घरामध्ये ठेवावं आणि त्यांचा मालकी हक्क त्यांनी दाखवावा. आणि बँकेने जे कर्ज असेल सामंजस्याने मिटवावं आणि त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांची जी ऐपत आहे त्याप्रमाणे ते कर्ज फेडून घ्यावं. वाटल्यास कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. आमचं बँकेमध्ये शिष्टमंडळ जाईल आणि त्या शिष्टमंडळाच्या हिशोबाप्रमाणे त्यांचं कर्ज कमीत कमी याच्यामध्ये कसं मिळेल तर संचालक मंडळाला एक अधिकार आहे. संचालक मंडळाने आमचा प्रस्ताव देऊ. त्या प्रस्तावामध्ये संचालक मंडळ त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि ह्या कर्जदाराला कर्जाच्या विरोधात मुक्त करावं. याच्यासाठी हे स्टेट पास आंदोलन आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी वासुदेव मिस्त्री, कार्बन नाका, सातपूर, नाशिक. मी महारुद्र पतसंस्थाकडून 2018 साली कर्ज घेतलं होतं. मध्ये कोरोना काळ आला, त्याच्यात माझी कंपनी बंद पडलं होतं. मी बँकेत हप्ता पुरवू शकलो नाही. त्यामुळे बँकेची मॅनेजर येऊन मला दमदाटी करायचं, बाहेर काढायचं आणि आमचं मुलीला शिवगार करायचं. नंतर मी एवढा तरस हँग होऊन गेलो. नंतर मी महारुद्र पतसंस्था यांचं मॅनेजरकडे मी वैतकून ती चाबी स्वतः नेऊन दिले होते. मग ते काही कालावधी ज्या दिवशी मी चाबी दिलं त्या दुसऱ्या दिवशी ते चाबी ते बिल्डर जेजूरकर यांना दिलेले. आणि ते 3-3.5 वर्षपर्यंत आम्ही घराच्या बाहेर होतो आणि आमचं घर ते वापरत होते. आम्ही 3.5 वर्षपर्यंत भाडा भरलेले तरी आम्हाला काहीच कोणाचा हे नाही. रोज भांडण व्हायचं, घरी ताण व्हायचं, पैसे कमी होते, मुलांचं शिक्षण. नंतर आम्ही असं तरसमध्ये आमचं शेतकरी क्रांतिकारी संघटन यांच्याकडे जाऊन मी त्यांना पूर्ण माहिती दिली. ते आम्हाला मदतीसाठी आमचं पुढे आलेले आहे. आणि त्यांच्यासाठी आज माझा घर माझा ताब्यात भेटलेले आहे. मी शेतकरी संघटना यांच्या सगळ्यांचा वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मला वास्तव मिस्त्री शेतकरी संघटनाकडनं मला घर माझ्या ताब्यात भेटले. त्याच्यामुळं त्यांच्याकडे लई खूप खूप आभारी. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.